शिर्डी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून येथे देश-विदेशातून भाविक साई दर्शनासाठी येत असतात. मात्र येथे अवैध प्रवासी वाहतूक तसेच नियमबाह्य प्रवासी वाहतूक होत असल्यामुळे व चर्चा राज्यात होत असल्यामुळे श्रीरामपूरचे परिवहन अधिकारी यांनी शिर्डीत येऊन सर्व रिक्षाचालक, कार, जीप, बस, प्रवासी वाहन चालक मालक यांना एकत्रित बोलावून सक्त सूचना दिल्या असून नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला आहे. शिर्डी पोलीस स्टेशनच्या पटांगणात सर्व रिक्षा चालक मालक खासगी प्रवासी वाहनधारकांना एकत्रित बोलावून श्रीरामपूरचे परिवहन अधिकारी यांनी या सर्वांना मार्गदर्शन करताना कोणीही साई भक्तांकडून जादा पैसे घेऊन आर्थिक लूट करू नये, प्रवासी वाहन किंवा रिक्षा चालवताना बॅज, गणवेश व रिक्षा प्रवासी वाहन परवाना बरोबर असावा, जादा भाडे करू नये, रिक्षा मीटर चालू ठेवावे, ठिकठिकाणी प्रवासी भाडे फलक लावले जावेत, पार्किंग, सिग्नल आदी रस्ते वाहतूक नियमांचे पालन करावे, कोणतीही नशा करून वाहन चालवू नये आदी अनेक सूचना करण्यात आल्या असून या सूचना व नियमांचे उल्लंघन केल्यास सदर रिक्षा किंवा प्रवासी वाहन चालक मालकांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही परिवहन अधिकारी यांनी यावेळी दिलाय. यावेळी मोठ्या संख्येने रिक्षा व खासगी प्रवासी वाहन चालक मालक उपस्थित होते. यावेळी रिक्षा चालक मालक यांनीही प्रवासी वाहतूक नियमांचे पालन केले जाईल असे आश्वासन यावेळी परिवहन अधिकाऱ्यांना दिले. बघा, शिर्डी शहर वाहतूक शाखेने आपल्याला आव्हान केलं होतं की आपण जे परमिट होल्डर आहात, जे परमिट होल्डर आहेत, ज्यांना या ठिकाणी ऑथराईज आहे, त्या सर्व रिक्षा चालक मालक यांनी यामध्ये आपली स्वतःची गणवेश धारण केला पाहिजे, बॅच धारण केला पाहिजे. त्याचप्रमाणे साई भक्तांना चांगल्या प्रकारे सुविधा देण्यासाठी आपण सर्व कागदपत्र आपले क्लिअर पाहिजे, परमिट आपलं क्लिअर पाहिजे, इन्शुरन्स क्लिअर पाहिजे, पीव्हीसी क्लिअर पाहिजे, गणवेश पाहिजे आणि बॅच बिल्ला पाहिजे. त्याचप्रमाणे जे भाडं आकारणी सरकारी मान्यताप्रमाणे आपल्याला देण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे आपण आकारणी केली पाहिजे. कुठल्याही साई भक्तांना त्रास होऊ नये यासाठी आपल्याला यापूर्वी पण आम्ही आव्हान केलं होतं. तर आज जवळजवळ 80 ते 90% आपल्या सर्व रिक्षा चालकांनी सर्व वर्दी धारण केलेली आहे, बॅच बिल्ला धारण केलेला आहे. माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब, त्याचप्रमाणे एसडीपीओ शिर्डी श्री शिवमने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण यापूर्वी पण मीटिंग घेतलेली होती. त्या मीटिंगच्या याच्याने आपण सर्वांनी त्याला चांगल्या प्रकारे सकारात्मक प्रतिसाद दिला. तुम्हाला चांगल्या प्रकारे काम करताना साई भक्तांना चांगल्या प्रकारे आपण सेवा केली तर आपला हा संदेश, शिर्डी या रिक्षाधारकांचा संदेश हा जगात जाईल, पूर्ण भारतात जाईल, महाराष्ट्रात जाईल की ही रिक्षा चालक आणि मालक हे चांगल्या प्रकारे सुविधा देतात आपल्याला, कुठल्या प्रकारची इथं लुटमार होत नाही, हा चांगला संदेश जाईल. आणि आपण ह्या चांगल्या कामगिरीमुळे आपले सर्व डॉक्युमेंटचे झेरॉक्स छायांकित प्रती आम्ही आमच्याकडे संकलित केले आहेत, काही संकलित करीत आहोत. यामध्ये संकलित केलेले आम्ही त्यामध्ये तुम्हाला आम्ही शहर वाहतूक शाखा याचं एक आयडेंटिटी कार्ड आपल्याला देणार आहोत आम्ही, की आपल्याकडे आयडेंटिटी कार्ड यासाठी राहील की आमचे सर्व कागदपत्र क्लिअर आहेत आणि आम्ही ऑथराईज रिक्षा चालक आहोत. याप्रमाणे आपल्याला आयडेंटिटी कार्ड देण्यात येईल, त्याचं कामकाज चालू आहे. तर आज राहिलेले 10-20% जे रिक्षा चालक आहेत त्यांनी पण त्यांचं कागदपत्र कंप्लीट करून आपला ड्रेस, गणवेश, वर्दी धारण करून आपल्या दिलेल्या जे स्टॉप असतील त्या स्टॉपला ज्या संख्याबळ दिलेल्या आहेत त्याप्रमाणे त्या ठिकाणी उभं राहून बाकी रिक्षा 3 रिक्षा स्टॉप असेल, 3 रिक्षा गेल्यानंतर दुसऱ्या 3 रिक्षा त्या ठिकाणी लावणे. त्यासाठी म्हणजे कुठल्या प्रकारची ट्रॅफिक जाम होणार नाही किंवा साई भक्तांना त्रास होणार नाही. महानगरपालिका सीओ, आरटीओ इन्स्पेक्टर आणि आम्ही शहर वाहतूक शाखा यांच्या याच्याने आम्ही काही स्टँड हे कमी करून, काही स्टँड ज्या ठिकाणी आवश्यकता आहे ते वाढवून आणि त्याची संख्याबळ करून आपणास त्या ठिकाणी नगरपालिका बोर्ड लावून देणार आहे. त्याच ठिकाणी आपण थांबावे, त्याच्या व्यतिरिक्त इतर फिरू नये आणि त्या रिक्षा भरल्यानंतर आपण दुसऱ्या रिक्षा आणाव्यात, अशा प्रकारे आपल्याला आव्हान करण्यात येत आहे. आज आपण सर्वांनी चांगला सकारात्मक प्रतिसाद दिला. एसडीपीओ जे रिक्षाधारक आहे काय त्यांच्याबद्दल नियमावली आपण केली आहे सर्व वाहतूक शाखेच्या वतीने? नमस्कार सर्व साई भक्तांना, त्याचप्रमाणे आपल्या सर्व नागरिकांना सर्वप्रथम नमस्कार. पोलीस प्रशासन, अहिल्यानगर पोलीस अधीक्षक साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आणि माननीय एसडीपीओ साहेब
यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहर वाहतूक शाखा याच्या वतीने या ठिकाणी शिर्डी परिसरात चालणारे रिक्षाधारक जे परमिट होल्डर धारक आहेत त्यांना सर्वांना जे परमिट होल्डर धारक आहेत त्यांना नियमाप्रमाणे त्यांचा गणवेश बॅच बिल्ला आणि त्याचप्रमाणे त्यांचे स्टँड जे ऑथराईज केलेले आहेत त्या स्टँड प्रमाणे त्यांनी रिक्षा भरावी. त्याचप्रमाणे जे परमिट होल्डर आहेत त्यांच्या सर्व कागदपत्राची छाननी ही आरटीओ इन्स्पेक्टर आता नेहमी दररोज करीत आहोत आणि त्याप्रमाणे करून त्यांना शहर वाहतुकीच्या शाखेतर्फे आम्ही एक सिम्बॉल एक आयडेंटिटी कार्ड म्हणून त्यांना आम्ही स्वतंत्र देत आहोत. याकरिता की जी गुन्हेगारी वाढते आणि जे गुन्हेगारी रिक्षा किंवा इतर वाहनातून होते तर याकरिता हे जे रिक्षा चालक आहेत हे परवानाधारक आहेत, वाहन चालक आहेत आणि त्याचप्रमाणे हे या परिसरातले आहेत. या प्रमाणे साई भक्तांना माहिती व्हावी, साई भक्तांची कुठं लूट होऊ नये व साई भक्तांना चांगली सेवा मिळावी, कोणत्या प्रकारची या ठिकाणी यांच्याकडून लुटमार होऊन काही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता सावध भूमिका म्हणून प्रत्येक रिक्षा धारकांना आणि चालकांना जे मालक आहे आणि चालक आहेत यांची प्रत्येक कागदपत्राची छाननी करून प्रत्येकाच्या छायांकित प्रत आणि त्याप्रमाणे त्यांच्या नोंदणी आहेत की नाही आरटीओनी चेक करून आपल्याकडे पेपर्स त्याच्या प्रती झेरॉक्स प्रती देणार आहेत आणि त्यांना आता यापुढे जे वर्दी त्यांची जी खाकी वर्दी आहेत, खाकी शर्ट खाकी पॅन्ट ही त्यांनी
आपले सर्वांचे आम्ही आभार मानतो की आपण सर्व चांगल्या पद्धतीने हे असं कामकाज करूया. करू आले